तर भाई आपली सकाळ झालेली आहे मस्त पैकी. पण भाई अचानक खिडकी उघडल्यानंतर रिअलाइज झाले की आई ग ग ग ग भाई एवढी थंडी होती ना, बापरे. आणि आतापर्यंत तर तुम्हाला कळलं असेल की मी अशी पोरगी की मला एवढीशी थंडी असली ना तर त्याच्यापेक्षा डबल थंडी लागते. त्यामुळे गप्पपणे आपले स्वेटर घेतलं आणि बसली होती, कारण की आज माझं लवकर आवरून झालं. त्याच्यामुळे लगेच फुलं घेतली आणि खाली यायला निघाले की वाहतुकींच्या नियमांचं पालन केलं जात नाहीये. म्हणलं जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. त्याच्यामुळे तिथून डायरेक्ट मी मंदिरात आले. मंदिरात आल्यानंतर मस्तपैकी दर्शन झालं आणि दर्शन करून लगेच निघाली बिकॉज आपली ट्रेन आली होती. सो ट्रेनमध्ये बसल्यावर मला रिअलाइज झालं की भाई इथले जे नंबर आहेत ह्याच्यावर तर मी कधी कॉलच नाही केलेला आहे. मला तर काय हे नंबर बघितल्यानंतर शांत बसवत नव्हतं. म्हणलं चला एक कॉल करून बघूया त्याच्यावर. पण नंतर मला रिअलाइज झालं की भाई नको, आधीच आपले ग्रह फिरलेले आहेत, त्याच्यामध्ये अजून असे काही कांड करून मला काहीच करायचं नाही. त्यामुळे गपगुमान बसली एका जागी. त्याच्यानंतर 2 तास ट्रॅव्हलिंग करत करत आपण आपल्या कामाच्या इथे पोहोचलो. आणि ऑफकोर्स ट्रॅव्हलिंग मध्ये एवढी बेकार हालत होते ना की ऑफिसमध्ये आल्या आल्या सगळं आवरावं लागतं. सो मग तेच पटकन आवरलं आणि मस्त चहा प्यायला बसले. बिकॉज तुम्हाला तर माहिती भाई, चहापासून जर सुरुवात झाली तर माझा अख्खा दिवस भारी जातो. त्यामुळे मस्तपैकी चहा घेतला आणि मग कामाला सुरुवात केली.